मग देव माझं म्हणायला काय होत? होय, हा बरोबर का नाही? हे माझं ते माझं, लांब पुढे गेलं तर इकडून तिकडून संबंध लावून तो माझा. अरे परंतु हे शरीर चालवणार, हे सगळं चालवणार तो भगवंत कधी आपला असं म्हटले? त्याला म्हणलं का कधी आपलं असं? म्हणत जात. जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेव, सुख दुःख कमी जास्त येतो, काही होतील, परंतु त्याच्यावरती तेवढ्या बाहुण्यानं त्या ठिकाणी श्रद्धेनं जर त्याला जर आपलंसं म्हणून जर सांभाळ म्हटलं तर तो आयुष्यभर तुमचा सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही. तो भगवंत आहे, लक्षात घ्या. म्हणून त्याला आपलंसं म्हणत जा. म्हणून एकदा सगळ्यांनी प्रेम करून त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. विठोबा आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आला आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. दृढ माझे मन येथे राखावे बांधून, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. जे तुकोबाराय म्हणतात, जे माझ्या नशिबाला आलेला आहे, पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी चालत असलेला परमार्थ आणि अनेक जन्मापासून पाठीमागची जी काही नामस्मरण करण्याची, तुला काही न मागण्याची चाललेली अखंड अविरत त्या ठिकाणी जी परंपरा आहे तुझ्या नामस्मरणाची, आणि ते नामस्मरण सदैव त्या ठिकाणी भगवंत माझ्या मुखामध्ये राहू, आणि तोच भाव त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये राहू. आणि या शरीरामध्ये सगळ्यात जर वाईट विकार असेल तर त्या ठिकाणी मन आहे, आणि ते मन जर एवढं चंचल आहे, चौथ्या चिंतन चंचलम ही मन कृष्ण प्रमादी बलवदृढम, असलं चंचल मन आहे. किती चंचल आहे, माकडाईपेक्षा मन आपलं कसं आहे, चंचल. इथं जरी बसलं बहु चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. इथं जरी बसला असला तरी सगळं डोक्यामध्ये मनामध्ये वेगळं चिंतन चालू आहे. 11 वाजत आले तरी काय महाराज अजून काय सोडायचं नाव घे ना, बरोबर का नाही?
परत जायचंय, इकडं जायचंय, तिकडं जायचंय, उद्याचे नियोजन हे ते सगळं त्या ठिकाणी मनामध्ये त्या ठिकाणी आहे. मग ह्या मनाला शांत करण्यासाठी काय असेल तर एकच उपाय आहे, तो म्हणजे नामचिंतन आहे. नामचिंतनानं त्या ठिकाणी मन स्थिर होतं. म्हणून अविरतपणे त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. कुठंतरी संसाराचा खार काढत बसायचं, कुठंतरी काहीतरी करत बसायचं, डोक्यामध्ये विचार आणायचे. बरं, आपण आता त्या वयामध्ये राहिलो का कर्तृत्वाच्या? आता आपण बरेचसे त्या ठिकाणी आहे ते सगळे आता रिटायरमेंट मधले गिराईक. मग आता काय तुम्हाला कमवून आणायला सांगणारे कोण? जा 5-50 हजार कमवून आणा, हे करा ते करा. आता काय वेगळं काय पाहायचंय का? नाही. आता जे आयुष्य उरलेलं आहे त्या आयुष्यामध्ये नामचिंतन करणं गरजेचं आहे. कुठंतरी मोबाईलच बघ, कुठंतरी मालिकाच लावून दे, हेच करून दे, पोरा ते हीच मालिका लाव, तेच पाहू दे, दाखव मोबाईलची रील बघू दे. अहो म्हातारे माणसं सुद्धा रील तयार करायला लागले. काय बोलावं, बरोबर आहे का नाही संतोष महाराज? म्हाताऱ्या माणसांच्या रील सुद्धा साहेब म्हणजे त्याच्या नादी लागलेली. अरे एवढं सुंदर नरदेह आपल्याला प्राप्त करून दिला भगवंताने. आतापर्यंतचं आयुष्य आपलं कसं गेलं हे त्याच्या अंतःकरणाला माहिती. किती काबड कष्टामध्ये गेलं, किती सुखदुःखामध्ये गेलं. प्रपंच उभं करत असताना अनेक खस्ता खात 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 आपण इथपर्यंत आलेलो आहोत. मग आता तरी कुठंतरी आपण विचार केला पाहिजे. तुकोबर म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावध राहायला पाहिजे आपण. भेटतंय ना आपल्याला, सगळं व्यवस्थित चाललंय ना, मग नामचिंतन करायला अडचण काय? सकाळी उठल्यापासून जोपर्यंत काही काम नाही, जी वस्तू नाही त्यांनी बसल्या बसल्या रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हा बाबा कसं काय चाललंय? हा रामकृष्ण हरी. बरं, हा आजी कसं चाललंय? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी म्हणत म्हणत त्या ठिकाणी आपला देह जावा. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे जीवनामध्ये? जेवढं आता उरलेलं आयुष्य आहे ते भगवंताला सोडून द्या महाराज. उरलेलं त्याला समर्पित करा, नामचिंतन करा, नामचिंतन करत राहा. संतांची वचन ऐकत राहा, कीर्तन श्रवण करीत राहा. वेळ भेटेल त्यावेळेस रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हे शेवट जाणार आहे. किती बांधलंय, किती गोळा केलंय, आणि काही असू द्या, काय जरी जेवढं काय अंगावरती असलेलं सुद्धा महाराज फटकामध्ये सुद्धा तुमच्या बरोबर जाणार आहे का? जाणार आहे का? नाही जाणार. जाणार आहे ते तुम्ही नामचिंतन जाणार आहे. त्या भगवंतावरती दृढ विश्वास भावना ठेवून ते बरोबर जाणार आहे. आलेलं सुख दुःखाला, आता समजा एखाद्याचं दुखायला लागलं, ते कोणाकडे जातो? कोणाकडे जातो? डॉक्टरकडे जातो. बरं, मग डॉक्टरकडे जाऊन आल्यानंतर गोळ्या घेतल्यानंतर परत त्याला दवाखान्यात जायची गरज पडते का नाही? का नाही पडत? एकदा गोळ्या आणल्यात, आता मी काही मरेपर्यंत आजारी पडणार नाही असं आहे का? आहे का असं? पण गोळ्या खाल्ल्यानंतर काय होतं? बरं वाटतं. तेवढ्या पुरतं तो आजार निघून जातो, बरं वाटतं. तसं नामचिंतनाचं आहे. औषध तात्पुरतं तुम्हाला त्या ठिकाणी सुख देईल, शरीराचं त्या ठिकाणी तुमचं जे असणारं दुःख त्या ठिकाणी शमवून, परंतु जन्म मरणाचं दुःख काढायचं काम कोण करेल? नामस्मरण करा. लक्षात आलं का? म्हणून अविरतपणे त्या ठिकाणी नामस्मरण करायला केलं पाहिजे, आणि भगवंताचं नामचिंतन शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. ते करत असताना एखादा मध्येच दुसरा गुरु भेटला, हे नको करून, त्यानं काय होतंय, असं कर तसं कर, असं लय असतं आपल्यामध्ये. आपुला तो एक देव करुणी कोण हे काय हेंद्री सेंद्री दैवते कोण ती पूजिती भूती घेते, आपल्या पोटाची मरते मागते शिते अवदान, काय देईल ते आपल्या इच्छा आणि का पिढी, काय देईल ती बरळी. अरे जे त्यांचंच भागत नाही ते आपल्याकडे मागतात, ते आपल्याला काय सुख देणार आहे का? देणार आहे का? तो अविनाशी परमात्म्याचं त्या ठिकाणी चिंतन केल्यानंतर तो आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जाईल. म्हणून ह्याच्या सांगण्यावरून त्याच्या सांगण्यावरून लोक थोडंफार काय झालं तर लगेच मारा काढून पुढं काय करेन, हे करेन ते करेन, ती वाटच बघून असतात. कधी आम्हाला एखादा असला गुरु भेटतोय आणि आम्ही कधी त्या मार्गाने जातोय. मग तो कोबर आहे तेच सांगतात अभंगाचं शेवटचं चरण वाटे तुका म्हणे वाटे तुका म्हणे वाटे
तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन इथे राखावे बांधून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे तुका म्हणे वाटे फुटू देऊ फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो निर्धारित आपले कीर्तनाची वेळ 9 ते 11 त्या ठिकाणी 11 वाजलेले आहेत शेवटच्या चरणामध्ये ते सांगतात तुकोबर आहे की अखंड अविरतपणे त्या ठिकाणी भगवंत तुझं नामस्मरण माझ्या मुखामध्ये राहो आणि जो काही क्षेम या ठिकाणी प्राप्त होणार आहे अविरतपणे त्या ठिकाणी माझ्या भावा जे अजिबात त्या ठिकाणी अंतर देऊ नको मग ते प्राप्त होण्यासाठी ते नामस्मरण सतत मुखामध्ये राहण्यासाठी काही करायची पाळी आली तर त्या ठिकाणी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी तर तुझं नामचिंतन माझ्याकडून होण्यासाठी मला अनेक जन्म घ्यावे लागले तरी चालेल परंतु अनेक कितीही जन्म मला प्राप्त करून दिले झाले तरी त्या ठिकाणी मी तुझं नामस्मरणच करीन म्हणून या ठिकाणी चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह गेली 20 वर्षाची परंपरा आणि आज जागराचं कीर्तन म्हणून त्या ठिकाणी मागणी स्वरूपाचं अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतला वास्तविक परमार्थाचं कोणतीही सांगता त्या ठिकाणी करायचं असेल तर काही दंडक आहे सुरुवातीला नामचिंतन आणि काल्याच्या आदल्या दिवशी मागणी आणि मागणीच्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी काल्याच्या या परंपरेला त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून म्हणून सुंदर या ठिकाणी तुकोबरा यांनी भगवंताकडे मागणी केली म्हणून तेच तुकोबरा आहे त्या सांगतात की तुकोबरा भगवंताला सांगतात की चालूत असलेल्या साधनेमध्ये देवा कसलंही त्या ठिकाणी आता मला अंतर देऊ नको दुसरा त्या ठिकाणी चालत असलेल्या परमार्थाला त्या ठिकाणी कसलाही फाटा फुटून देऊ नको जे आहे ते नामस्मरण त्या ठिकाणी चालू राहील चालू अखंड अविरतपणे चालावं यासाठी तुकोबरांनी अशी अलौकिक मागणी भगवान परमात्म्याकडे केली म्हणून पुनश्च एकदा झालेली सेवा या काळूबाई मंडळ देवीच्या या भवानी जगन्मातेच्या चरणी समर्पित तुम्हा सर्व संत माईबापांच्या चरणी समर्पित या ठिकाणी गेल्या 20 वर्षापासून चालत असलेला हा अविरतपणे अखंड हा हरिनाम सप्ताह मगाशीच बोलून गेलो की सगळ्यांच्या कोरडेवाडी असेल लेरेवाडी असेल या सगळ्यांच्या सहकार्यातून चालत असलेलं भव्य दिव्य स्वरूपाचं त्या ठिकाणी मा भगवतीची त्या ठिकाणी ही सेवा तुम्ही करता सर्वच यांना त्या ठिकाणी आई जगदंबेनं काळूबाईनं मांडर देवीनं नस उदंड आयुष्य देवो निरोगी आयुष्य देवो अशी मागणी या भगवती मातेकडे करूया आणि पुनश्च एकदा झालेली सेवा तुम्हा सर्व संत चरणी माईबापांच्या चरणी समर्पित आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम आमच्या या ठिकाणी साऊंड सिस्टीम सुंदर उत्तमरित्या या ठिकाणी लावल्याबद्दल एकदा जोरदार या त्यांच्यासाठी टाळ्या होत्या सुंदर आवाज या ठिकाणी पंचक्रोशीमध्ये त्या ठिकाणी पोहोचतोय आणि पुनश्च एकदा या सर्वच तपवृद्ध ज्ञानवृद्ध सर्वच भजनी मंडळ आपल्या परिसरातले सुंदर गोड म्हणणारे जुन्या ठेवीच्या पाठांतरातले अभ्यासू सर्वच व्यक्तिमत्व हे तुम्ही सर्व संत मंडळी त्या ठिकाणी श्रवणाचा लाभ घेत आहे आमचे सर्वासना धंडे महाराज असतील संतोष महाराज हे सर्वच मंडळी या ठिकाणी आपल्याला सुंदर कीर्तनकारांना सहकार्य करत असते सुंदर साथ करत असते पुनश्च एकदा तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित ज्यांनी या कीर्तनाचं सहकार्य घेतलेलं त्यांच्याही चरणी त्या ठिकाणी झालेली सेवा समर्पित आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम विठ्ठल Oh,